अजूनही आमचं तुमचं जे काय आहे, आंबेडकर काय स्वतः आमचेच आहेत असे की गोष्ट नाही. महिलांनी आता अजून सक्रिय व्हाल. जे जनगणना करतात आहे त्यामध्ये पण असं आहे की तुम्ही महार आहात तर बोलता किंवा कुठलंही आंदोलन जरी झालं, सगळ्यात जास्त करून बौद्धांना टार्गेट केलं जातं. तर आरक्षण बऱ्याच वेळा असं होतं की फक्त तुम्ही एस सी कॅटेगरीवाले आमचं आरक्षण खात आहे. तर हिंदू कोड बिलाबद्दल की त्यांचं जी स्टार्ट आहे की कशा प्रकारे आंबेडकरांचा संघर्ष त्या बाबतीतला होता. नमस्कार, मी हिम्मत जाधव स्वागत करतो तुमचं कावडी ग्लोबल या पॉडकास्टमध्ये. आंबेडकर हे फक्त एक नाव नाही, एक विचारधारा आहे. आंबेडकरांच्या अनेक पैलू होत्या. आंबेडकरांनी महिलांसाठी भरपूर कायदे केले, महिलांसाठी बऱ्याच गोष्टी अंमलात आणल्या. बाबासाहेबांचे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्यापर्यंत आजपर्यंत पोहोचल्या नाहीत आणि या सगळ्या गोष्टी आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. आज आपल्यासोबत ज्या गेस्ट आहेत त्या डॉक्टर पंचशीला दुर्गे मॅडम, ज्या आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे. स्वागत करूया त्यांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये. जय भीम, नमो बुद्धाय. मी डॉक्टर पंचशीला देवरावजी दुर्गे, पुणे, सेवानिवृत्त पशुसंवर्धन उपायुक्त. 33 वर्षाची सर्व्हिस करून मी सेवानिवृत्त झाले आणि लहानपणापासूनच मी बाबासाहेबांना वाचते आहे, बुद्धाला वाचते आहे. माझा अँकरिंग आजचा मिळालेला आहे आणि मी 11वी-12वी पासूनच धम्माच्या कार्याला आणि जेवढे महापुरुष होऊन गेले त्यांच्याबद्दल मला वाचनाची आवड असल्यामुळे मी वाचक बनले. ठिकठिकाणी मी लोकांमध्ये ज्या लोकांनी बहुजन खास करून SC ST OBC ज्या महिलांपर्यंत महापुरुषांचे विचार पोचले नाही, महानायकांचे विचार पोचले नाही, त्यांच्यापर्यंत मी पोचवल्याचे सतत प्रयत्नशील आणि माझं हे किंबहुना कर्तव्य समजते की महिलांना जागरूक ठेवावं. बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे अजूनही महिला, बऱ्याचशा महिला अनभिज्ञ आहे. महापुरुषांचे विचार जोपर्यंत आपण वाचन करत नाही, ते समजून घेत नाही, आत्मसात करत नाही, तोपर्यंत सामाजिक क्रांती ज्याला म्हणतात, अरे बाबासाहेबांनीच म्हटले की राजकीय लोकशाही की जेव्हा यशस्वी होईल, जेव्हा की आपण जे स्त्री पुरुष समानता तर स्त्री पुरुष समानता म्हणल्यानंतर सामाजिक लोकशाही येईल आणि सामाजिक लोकशाही जर आली, सर्वांना समानता, समान दत्त सामाजिक न्याय, तरच जी राजकीय लोकशाही आहे की सफल होऊ शकते की बाबासाहेब मोठे विचार. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वात प्रथम ज्या येथील व्यवस्थेच्या बळी आहेत, खास करून महिला, तर त्या महिलांना ठिकठिकाणी जाऊन त्यांचं प्रबोधन करणे, एक मी बाबासाहेबांची, शाहू फुले आंबेडकर आणि बुद्धाची अनुयायी म्हणून मी माझं कर्तव्य समजते आणि सतत महिलांमध्ये जाऊन मी प्रबोधनाचे काम करते. तत्पूर्वी मी त्यांचे विचार जाणून घेण्यापूर्वी मला वाचन करावं लागेल. त्यांचे विचार मला जाणून घ्यावं लागेल की या महापुरुषांनी समाजामध्ये जाऊन काय कार्य ते तो एक प्रकारचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन केलेला तो घरादाराचा संसाराचा त्याग होता आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊन विद्रोह करणे ही केवढी मोठी क्रांती, तसं मी मानते. तर सुरुवात करूया आपण बुद्धाच्या क्रांतीतच. नक्कीच आंबेडकरांनी महिलांसाठी जसं आता आपण बोललो, तर जे फार पूर्वी जे आपण हिंदू कोड बिलाबद्दल बोलतो की जी खास करून महिलांसाठीच बाबासाहेबांनी लागू करण्याचा जो काही प्रयत्न केला, मग त्याच्यामध्ये त्यांना आलेल्या अडचणी लवकर लागू करण्यात आला नव्हता किंवा त्याला जो काही विरोध झाला होता. तर थोडंसं आम्हाला हिंदू कोड बिलाबद्दल की त्यांचं जी स्टार्ट आहे की कशा प्रकारे आंबेडकरांचा संघर्ष त्या बाबतीतला होता
आंबेडकरांनी लहानपणापासूनच संघर्ष करतच आतापर्यंत त्यांनी प्रवास होता त्यांचा. पण महिलांसाठी खास करून जे काही हिंदू कोड बिल आहे, तर ते आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, की नक्की काय आहे त्या हिंदू कोड बिलामध्ये? हिंदू कोडबी विषयी सांगण्यापूर्वी मी तुम्हाला कोणी कोणी या देशामध्ये क्रांती केली ते सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगेन. नक्की. स्त्री मुक्तीचे जनक संपूर्ण विश्वातील स्त्री मुक्तीचे जनक ज्याला आम्ही म्हणतो ते तथागत गौतम बुद्ध. तथागत गौतम बुद्धांनी स्त्री मुक्तीसाठी बरेच कार्य केले हे आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, पण स्त्री मुक्तीचे आद्य जनक विश्वात जर कोणी असेल तर तथागत गौतम बुद्ध आहे. आधुनिक काळामध्ये ज्यांनी स्त्री मुक्तीसाठी शिक्षणाचा दरवाजा उभा केला ते आमचे क्रांतिमान ज्योतिराव फुले, ज्यांना पहिला गुरु डॉक्टर बाबासाहेबांनी तथागत बुद्धाला मानलं, दुसरा गुरु संत कबीरांना मानलं आणि तिसरा गुरु जे आहे ते क्रांतिमान महात्मा ज्योतिराव फुले. म्हणजे आधुनिक काळामध्ये स्त्री मुक्तीचे खरे कैवाली जर कोणी असतील तर आहे हे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई अर्थात. आणि त्यानंतर संविधानाच्या चौकटीमध्ये बसून जे आमच्या बोधिसत्व महामान संविधान निर्माता यांनी जे संविधानाच्या चौकटीत बसून जे सर्व मैदान मग ती अवर्ण महिला असो की सवर्ण महिला असो या सर्व मैदानांना समानतेचा जो सामाजिक न्याय दिला असे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलाविषयी जो आपण प्रश्न विचार तर हिंदू कोड बिल त्यांना का आणावं असं वाटेल, बरोबर. बरोबर आहे. बरोबर. तर त्याचं कारण असं आहे की पहिले एक ताप समजून घेऊया की हिंदू कोड बिल म्हणजे काय यात काय? आहे ना. तर हिंदू कोड बिल म्हणजेच एक अ, म्हणजे सर्व जे पारंपरिक धर्मशास्त्र रीतिरिवाज विविध राज्यामध्ये किंवा विविध भागामध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये जे काही त्यांचे कौटुंबिक पारिवारिक किंवा धर्मशास्त्रीय कायदे होते ते अलग अलग होते. त्यामुळे त्या सगळ्यांना भारतामध्ये सगळ्या कायद्याला एकत्रीकरण करणं ज्याला आपण संहिताकरण म्हणूया किंवा सुसूत्रीकरण करू म्हणूया. तर हे सर्व कायदे एका चौकटीत आणण्यासाठी बाबासाहेबांनी खास करून महिलांसाठी उचललेलं हे ऐतिहासिक पाऊल आहे. आणि हे विधेयक हे ऐतिहासिक असल्यामुळे बाबासाहेबांना असं वाटायचं की जर संविधानामध्ये त्यांनी कलम 14 अन्वये जात लिंग धर्म न मानता सर्वांना समानतेचा अधिकार दिला गेलाय तर ते ते त्याची अंमलबजावणी होण्यासाठी हिंदू कोड बिल त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. आणि म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल जे आहे हे 9 सप्टेंबर 1948ला त्याचा एक मसुदा तयार केला आणि ते संविधान सभेमध्ये मांडवा. आणि त्याची जेव्हा पूर्ण आखणी झाली तर तेव्हा ते वाचनासाठी एकमनला आलं म्हणजे 5 फेब्रुवारी 1951. पण मग सगळे जे काही सनातनी कर्मठ नेते म्हणा ते जे पुराणो विचाराचे होते कट्टर हिंदुत्ववादी होते त्यांनी बाबासाहेबांना फार विरोध केला. आणि जरी पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेस पंतप्रधान होते त्यांनी आश्वासित केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की हे बिल आपण कुठल्याही परिस्थितीत पारित म्हणजे मंजूर तो. पण मग सगळ्यांचा विरोध बघता पंडित जवाहरलाल नेहरू ही सुद्धा माघार घेतली आणि नाईलाजास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 27 सप्टेंबर 1951ला मोठ्या उदास अंतकरणाने खिन्न मनाने त्यांना तो राजीनामा द्या. राजीनामा द्यासाठी एक आणखी मोठं कारण आहे. जे काही शंकराचार्य कुर्तकोटी पूर्ण नाव नाही आठवत पण त्या शंकराचार्य कुर्तकोटी होय. त्यांनी आणि काही राजकीय नेत्यांनी आणि कर्मठ सामाजिक लोकांनी बाबासाहेबांवर दबाव आणण्यासाठी कारण बाबासाहेब हिंदू जरी असले तरी अस्पृश्य बसल्या गेलेले होते. तर त्यांना एक मोठं आणखी वाटत होतं की हा आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करत आहे नाही का किंवा आमची जी रुढी परंपरा अलग जे काही आहेत
कायदे बांधून. तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मग इतर धर्मामध्ये का नाही हस्तक्षेप? जसं ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, इतर धर्मांमध्ये का नाही हस्तक्षेप? हे त्यांना असं वाटायचं आणि म्हणून त्यांनी महिलांना तयार केलं. ज्या महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं महाप्रयासाने तब्येत प्रकृती ठीक नसताना सुद्धा हे हिंदू कोडगिल पास व्हावं म्हणून जीवाचा आटापिटा केलं. त्याच महिला शेवटी बाबासाहेबांच्या घरावर बंगल्यावर दिल्लीला मोर्चा घेऊन विरोध करायला लागल्या. हे मोठी शोकाशोकाची आणि मग खिन्न मनाने उदास मनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी फार मोठा काळा दिवस होता तो 27 सप्टेंबर 1951 त्यांनी कानून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. स्वतंत्र भारतामध्ये जर आपल्याला सामाजिक लोकशाही आणायची असेल त्याचं एक मग म्हणजे एक कारण होतं, कारण आपण सामाजिक लोकशाही मानतो ना, ती अजूनपर्यंत आलेली नाही. तर सामाजिक लोकशाही आता 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये लागू होणार होती. परंतु बाबासाहेबांनी सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांना असं वाटायचं की महिला या देशातील ह्या 50% महिला आहे. आणि 50% महिलांना जोपर्यंत सामाजिक समानता त्यांना सामाजिक न्याय मिळत नाही तोपर्यंत संविधान जरी किती चांगलं असेल तरी त्यांना सामाजिक न्याय मिळणार नाही, कारण त्यांच्या धर्मशास्त्रानुसार महिलांना नबंगत अधिकार नसते ना. तर त्यामुळे त्यांनी ते आपण त्या बिलाला ऐतिहासिक बिल म्हणतो आणि सर्व समावेशक म्हणून त्यांनी त्या बिलाकडे बाबासाहेबांनी पाहिलं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांसाठी ते बिल त्यांनीच विरोध केला, त्याच्यामुळे नाईलाजाने बाळासाहेबांना ते पोचवावं लागलं. आणि मग कालांतराने म्हणजे जसं हिंदू विवाह कायदा आहे 1955, नंतर घटस्फोट कायदा 1956, असं टप्प्याटप्प्याने लिहिणी भारामध्ये ते पारित करण्यात आलं. दत्तत्र ग्रहण करणं किंवा मांसाहार प्राय याच्या पण त्यातलं कस चित्रूट म्हणजे वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये आणि नवऱ्याचं किंवा पतीचं निधन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी मालमत्ता आहे त्याची संपत्ती, तर त्याच्यामध्ये वारसा मिळण्यासाठी हे फार महत्त्वाचं पाऊल टाकायसाठी आणि म्हणून त्यांच्यासाठी कमीत कमी संपत्तीवर महिलांचा अधिकार. तर हा एक पहिलं मीठ आहे की फार महत्त्वाचं उभं त्यांच्यासाठी आणि ते पारित झाल्यामुळे फार इदर्द आहे नारक आहे. तर हिंदू कोडगिलमध्ये पहिलं आहे संपत्तीचा अधिकार, दुसरा आहे घटस्फोटाचा अधिकार, तिसरा आहे भाषा भक्त आणि चौथं महत्त्वाचं जे आहे की दत्तग्रहण. दत्त म्हणजे भाषा तरी उत्तराधिकारी जवळपास सारखंच आहे, पण दत्त पहिले कसं व्हायचं ती की त्या बाईला स्त्रीनं मूल नाही हवं तर तिला काही अधिकाराची लोकांना दत्तक ग्रहण करण्याचं. आणि तो मग नवरा म्हणजे परत 31 कायदा पण आहे त्यामध्ये एक आहेच त्यामध्ये 6-7 याचं, पण हे जे मी सांगते ते महत्त्वाचं आहे. तर त्या स्त्रीला म्हणजे कुठलाच अधिकार नको, म्हणजे ती एक गुलाम म्हणजे आतल्या तारबिंनी का आत राहणारी. तर त्यांनी जे आहे बहुपत्नीत्व आहे त्यावेळेस म्हणजे त्यांच्या गुणी परंपरेनुसार पारंपरिक पारिवारिक काही कायदे ते रीतिरिवाज इथे धर्मशास्त्र होते, यानुसार एका पुरुषाला म्हणजे कितीही लंड करता येईल त्याला काही बंदी आहे. जसं आज आपण मुस्लिमाच्या नाव देस तर त्यांच्या हिंदू धर्माच्या शास्त्र म्हणजे मनुस्मृतीच्या कायद्यानुसार जी महिला आहे की गुलामीच्या बेडीमध्ये दुर्फटू अडकली आणि म्हणून सर्वप्रथम जे पाहून चाललं हे बुद्धाने, त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये महात्माजी तर आपल्याला स्त्रीला ज्ञानदानिक कार्य लिखाण महत्वाचं. मध्यंतरी एक असंच बोलताना एक महिला आपल्या स्टोरीला आत्या आणि त्याच जयंती आली होती आणि जयंतीजवळ आधी असताना त्या म्हणे, अरे तुमचा सण आला ना, म्हणजे अजूनही आमचं तुमचं जे काय आहे अभ्या आंबेडकर काय स्वतः आमचेच आहेत असे की गोष्ट नाही. आंबेडकरने आता तुम्ही हिंदू कोडबिलाबद्दल बोलले की हिंदू कोडबिल हे सगळ्या महिलांसाठीच होतं, मग ते सवर्ण असू दे नाही तर तुमच्या अस्पृश्य असू. पण मग ही मानसिकता बदलण्यासाठी समाजामध्ये आधुनिक ही
आंबेडकरांचे विचार पोहोचायची गरज आहे. त्यांना मला एकच सल्ला द्यावा असं बघतो की बाबा तू शिकली, उच्च शिक्षित झाले आणि जे काही आता तू बाबासाहेबांच्या पुण्याईने म्हणजे संविधानाच्या पुण्याईने जे काही तू आपल्या परिवाराला हातभार लावते, कुटुंबाला आर्थिक मदत करते आहे किंवा तुझ्यामध्ये आर्थिक सुबत्ता आली आहे, तू आर्थिक आत्मनिर्भर झाली आहे, तू आर्थिक सशक्तीकरण झालाय, हे केवळ अँड केवळ 100% जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच ते कसरे गेलं. तर तू वाचन नसेल केलं तर तू वाचन कर, बाबासाहेबांना वाच, महात्मा ज्योतिराव फुल्यांना वाच, सावित्रीबाईला वाच, त्याबरोबरच आमच्या रमाईंना सुद्धा वाच. हे बाबासाहेब इतकं रसायन गुण आहे की इतक्या लवकर तुला समजणार नाही. तर बाबासाहेबाला तुला वाचावं लागेल. बाबासाहेबांनी संविधानामध्ये आमच्या सर्व महिलांना, मी अवर्ण आणि सवर्ण दोन्ही तर काय हक्क अधिकार दिले. हे बाई तू जोपर्यंत संविधान वाचणार नाही, जोपर्यंत तू हिंदू कोड बिल वाचणार नाही, तोपर्यंत तुला पेटणार नाही. आज तुझ्या बापाकडे वडिलोपार्जित शेती तर संपत्तीचा वारसा हक्क मागतेस. आज तू घटस्फोटाचा अधिकार मागतेय. जर तुझा नवरा तुला मारत असेल, दारू पिऊन तुला छळत असेल, ही सगळी बाबासाहेबांची देण आहे. घटस्फोटाचा अधिकार तुला दिलेला आहे. इव्हन तुला मूलभूत नसेल तर पूर्वी तुझ्या धर्मशास्त्रानुसार, तुझ्या मनुस्मृतीनुसार दत्तक हा पुरुष घेऊ शकत होता आणि तोही मुलाला, मुलीला नाही. दत्तपिताने मुलीचं नाही, फक्त मुलगाच चालत होता त्याच्या. तर आज तो तुला अधिकार दिलाय. मुलगा असो मुलगी असो, तुला दत्तक घेण्याचा अधिकार दिलेला. तुला उत्तराधिकारी म्हणून समजत नव्हते. तुझा पती वारल्यानंतर तुझ्या धर्मशास्त्रानेही तुला फक्त बालपणी पित्याच्या आश्रयाखाली राहावं, लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या आश्रयाखाली राहावं, जीवन जगावं आणि म्हातारपणी मुलाच्या, म्हणजे तू आश्रितच बाबा राहावं, हा तुझा मनूचा कायदा होता. पण बाबासाहेबांनी वाचन केल्यानंतर हे सगळं तुला दिलंय आणि तुला न मागता दिलेलं आहे. पाश्चिमात्य देशामध्ये याच्यासाठी आंदोलन करावं लागली. मतदानाचा अधिकार, समानतेचा अधिकार. आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे भारतामध्ये पहिले प्रधानमंत्री इंदिरा गांधी झाले, पहिले राष्ट्रपती प्रतिभाताई आणि आता दुसरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे. पाश्चात्य देशामध्ये अजूनही राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही पहिला झालेली नाही. तर ही केवढी मोठी संविधानाची देण आहे आणि केवढे मोठे बाबासाहेबांचे उपकार आहे. हे बेटा तू विसरू नको. बाबासाहेबाला जा, त्यांचं जे काही लिखाण आहे ते वाचन कर आणि मग बोल की बाबासाहेब हे तुझेच आहे. बाबासाहेब हे पिढेमध्ये नाही, हे सर्वांचे आहे. सर्व भारतीय महिलांचे आहे, दुर्बल घटकांचे आहे, वंचित घटकांचे आहे, त्याबरोबरच ब्राह्मणाचे कृपा आहे. हे लक्षात घ्या. आता ब्राह्मण जे आहे ते पूजक करत असे असते ना, त्यांना प्रधानमंत्री किंवा इतर मंत्री बनण्याचा अधिकार नव्हता. त्यांनी फक्त पूजेचाच अधिकार होता आणि शिक्षणाचा अधिकार होता. बाबासाहेबांच्या संविधानामुळे तर आज संसदेमध्ये पोचले, विधान भवनात पोचले, विधानसभेत पोचले, केवळ आणि केवळ जे संविधानामुळे. बाबासाहेब पुन्हा बाबासाहेब भारताचे आहे. भारताचे पर्याय सर्वांचे आहेत. ना मानले ना कुंकेने सर्वांचे आहे. पण ते अजूनही विचार तसेच आहे. पण ते आता वाचनाने पाहती जनजागृती अजूनही करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, महिलांनी आता राजकारणामध्ये अनुक्षत्रिय हॉल यावं, त्याच्यासाठी पण अजून काय तुम्ही प्रयत्न करा. असं आहे की काय यावं, त्यांनी पुढे यावं आणि नेतृत्व करावं त्याने. तर हा चांगला प्रश्न. मी 2008ला अकोल्याला राहू. तर एक आम्ही अशीच महिलांची सभा निघते की त्यांना सगळ्या महिला होत्या, SC ST OBC तो सर. आता त्याच्यामध्ये आहे तरतूद केलेली की महिलांचा सामाजिक न्याय आणि सामाजिक समता दिली पाहिजे. हे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलमध्ये दिलं आणि घटनेच्या क्रमांक 14 मध्ये लिंग भेद याच्यावरून भेदाभेद केला जाणार नाही आहे ना. तर मला असं म्हणायचं आहे की जर देशाचा विकास करायचा होता, आधुनिक भारत बनवायचा ते, तर ज्या महिलाची लोकसंख्या आता आपली 144% आपण पोहोचू करू आहे ना,
मग आता 144च्या निम्मे किती आहे? आहे ना? तर तेवढी लोकसंख्या म्हणजे 72 करोड महिला आहे ना? मग 72 करोड महिला म्हणजे या देशातील 50% महिला आहे. मग महिला जे आजकाल जे चालत आहे देशामध्ये पाहतो आहे ना? पगार त्यात आहे ना? बलात्कार होतोय. महिलांना विविध दिवसाहून त्यांचं शोषण होतंय. शोषण चालू आहे ना? आर्थिक शोषण चालू आहे त्यांचं. आणि त्यांना म्हणजे समानता जरी संविधानामध्ये असली तरी समानतेनं वागणूक नाही. घरापासूनही सुरुवात होते की हा मुलगा आहे, हा मुलगी आहे ना? म्हणून जर खऱ्या अर्थाने आपल्याला संविधानाची अंमलबजावणी करायची असेल आणि स्त्रियांचे प्रश्न लैंगिक शोषण म्हणा किंवा अजूनही काही राज्यामध्ये बालविवाह पण आहे किंवा कुप्रथा पण आली किंवा अजूनही गर्भाशयामध्ये मुलींना मारले टाकतात आहे ना, किंवा हुंडाबळीचे प्रमाण आहे किंवा प्रस्ताव म्हणजे एकतर्फी प्रेमातून हे होतं. मग हे जे ज्वलंत प्रश्न आहे या प्रश्नावर कित्तर कोण किंवा या प्रश्नाची उकल कोण करेल किंवा त्या महिलांना ज्या पीडित महिला आहे यांना न्याय कोण देईल? तर जर महिला जे 50% भागीदारी, आता तर 33% म्हणतात, पण 50% जर महिलांची भागीदारी वाढली, माझ्या तर वैयक्तिक मतानुसार जास्तीत जास्त महिलांनी संसदेमध्ये आणि विधानसभेत पोहोचलं. आज पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, पण आतापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही. पुरोगामी म्हणजे फुले शाहू आंबेडकरांना आपण महाराष्ट्र म्हणतो मी त्या आधारित, पण अजूनपर्यंत मुख्यमंत्री झाली नाही. मग आम्हाला जर म्हणजे पीडित युवा युवतीचे किंवा महिलेचे प्रश्न जर सोडवायचे कसे, तर आमच्या महिला, कारण कायदा कथे बनतो संसदेत असं आणि मग पर्कोलेट होतो विधान सभेमध्ये. तर आमचे महिलांचे प्रश्न जर म्हणजे सोडवायचे असेल तर जास्तीत जास्त संख्येत महिला राजकारणात सक्रिय झाल्या पाहिजे आणि 50% त्या प्रमाणात आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि तेही आरक्षण 2008ला जे मी बोलले ना आधी, तर आम्ही सरसकट नव्हे आहे ना, तर कोट्यात पोटा म्हणजे 50% तर हा महिलांचा कोटा आहेच, पण त्या पोट्यामध्ये SC, ST, OBCचा कोटा किती? नाही तर सगळे सवर्णच महिला म्हणतील. आणि मग लैंगिक शोषण किंवा बलात्कार जे काही बहुजनांच्या मुलींवर होत आहे, तर यांचे प्रश्न कोण सोडवणार? तर त्यासाठी कोट्यात कोटा असणं आवश्यक आहे. आणि ही आम्ही 2008ला मागणी केली होती आणि ते अजूनही चालू आहे. त्या आरक्षणाचं जसं तो दादा तुम्ही म्हणाले, की महिलांचं आरक्षण. पण आता एकंदरीत आरक्षण जर बघितलं, तर ओव्हरऑल जे पाय चार्ट आहे तो, तर आरक्षण बऱ्याच वेळा असं होतं, की फक्त तुम्ही SC कॅटेगरीवाले आमचं आरक्षण खात आहे, आमचं आरक्षण घेत आहे. तर आता SC कॅटेगरीमध्ये जवळपास 59 जाती आहेत. आणि त्याच्यामध्ये बौद्धचा जर टक्का घेतला तर तो मला वाटतं 13%च असावा. 13% पूर्ण मिळून आहे. हां. हां. तर याच्याबद्दल मला सांगायला असं वाटतं, की जे आता उपवर्गीकरण अवलौकिक आहे हां. किंवा काही लोकांचं असं म्हणणं आहे, की आधी तुमचं तुम्ही आमचा म्हणजे आरक्षण खाताय. हे चुकीचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये जे आहे, ह्या 59 जाती आलेल्या आहेत त्या महाराष्ट्राच्या. आणि टोटल जर भारतातल्या जाती पाहिल्या आपण तर जवळपास 75 आहे अनुसूचित जाती. हां, तर ह्या अनुसूचित जातीच्या आपण महाराष्ट्रापुरता विचार करूया, की जे काही महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे ना? तर काही कोणी मातरं, मान, सांबार, ढोल आहे ना? किंवा मनगाहुरे हे तर बाबासाहेबांना सांभाळायला गेले नव्हते ना, जेव्हा संविधान तयार होतं, की आम्हाला तुम्ही अनुसूचित जातीमध्ये टाक. बरोबर आहे. की बाबासाहेब काही महार जातीचंच नेतृत्व करत होते का? नाही. बाबासाहेब ह्या ज्या अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहे, ह्या 59 जातीचं नेतृत्व करत होते. किंबहुना त्यांनी ओबीसीसाठी पण 341 म्हणजे 340 संविधानामध्ये तरतूद केली. म्हणजे बाबासाहेबांना असं वाटत होतं, की ह्या ज्या 59 जाती आहे, ज्या अस्पृश्य गणल्या गेल्या आहे आणि ह्या सर्व साधन संपत्तीपासून, नैसर्गिक साधन संपत्तीपासून वंचित आहे. या सर्वांना सामाजिक न्याय मिळावा पाहिजे आणि याच्यावर या संपत्तीवर सगळ्यांचा अधिकार आहे, ना की एका विशिष्ट करदाता. आणि म्हणून त्यांनी
आरक्षणामध्ये या 59 जाती ना आणि आता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर केलं. आता धर्मांतर केल्यामुळे काय झालं की जो महार कम्युनिटीचा जो वर्ग मोठा वर्ग सरे तो 7.5% येतो जवळपास आणि एक आहे महाराष्ट्रामध्ये तर याचा फारच मोठा समुदाय आणि बाबासाहेब त्याच कम्युनिटीज आहेत तर त्याच्यामुळे महार जो आहे तरी 14 ऑक्टोबर 1956 दीक्षा घेतली आहे ना त्याच्यामध्ये माझे बाबा पण होते आणि मग दीक्षा घेतल्यानंतर गावात आले दीक्षा घेणारे जे जे लोकांनी सगळे देवारे सगळे बाजूला म्हणजे पाण्यात नदीत दाला करून दिले आणि मग त्यांनी जे बाबासाहेबांनी उल्लेख दिला बाबासाहेबांनी काय म्हटलं की हे जुनं अरे आपण नव्या धर्मामध्ये प्रवेश करतो नवा धर्म म्हणजे बौद्ध धर्म हा तर हे जे जुनी तुमचे रीती रिवाज आहे याला तुम्हाला मूकमाती देते यावी लाग म्हणजे जुनं हे तुम्हाला या धर्मामध्ये घेऊन येता कामा नाही कारण या पवित्र म्हणजे बाबासाहेबांनी हे पण म्हटलं तुम्ही जर 15 ऑक्टोबरचं भाषण जर बाबासाहेबांचं ऐकलं तर त्यांनी हे पण म्हटलं की तुम्हाला जर या पवित्र याच्यामध्ये यायचं असेल धर्मामध्ये तर त्या हे गणूर पाणी घेऊन येता येणार नाही आणि मिक्स होता कामा नये तर तुम्हाला यायचं असेल तर जुन्या रूढी सगळ्यात सोडावं लागेल आणि मग महाराष्ट्रातले जे महार आहे बाबासाहेबांच्या पाठीमागे गेले त्यांनी सगळे देवधर्म सोडले आणि आरक्षण हे एक आहे प्रतिनिधित्व आहे ते आरक्षण म्हणजे ही काही भीक नाही किंवा गरिबी हटवचा कार्यक्रम नाही त्यांनी ऍक्च्युली तो शिक्षण घ्यायला जाते बाबासाहेबांचा नाळा 1942चा शिका संघटित वा संघर्षला तर ते बाबासाहेबांच्या अनुयायी ऐकलं आणि धर्मांतरित झाले जे सांभाळतो त्यावेळी धर्मांतरित झाले किंवा माकांतून धर्मांतरित झाले त्यावेळेस तर त्यांनी बाबासाहेबांचा सल्ला ऐकला त्यांनी नाही ऐकला की मागे आहे आणि आजही मागे आहे म्हणून कोणी कोणाचं खाल्लं किंवा कोणी कोणाचं हिसकावून घेतला हा प्रश्नच येत नाही कारण 59 जातीमध्ये जर आता मी मेरिट आले आणि मागी एक महाराष्ट्र बौद्ध झाले आहे मला जर म्हणजे एक 80% असेल आणि मातम किंवा समाराला मुलाला 81% मार्क्स मिळाले असेल कारण शेवटी शिक्षण आहे ना बरोबर हा तर म्हणजे माना नंबर लागेल का नाही तो त्याचा 81 वा 81 आलं का नंबर लागेल हा तर 59 जातीपैकी जो शिकेल शिक्षित होईल सुशिक्षित होईल आणि बुद्धिजीवी होईल, तोच प्रवाहात येईल ना तर या जे उपवर्गीत करण्याचा अबकडाचा ना मुद्दा सुद्धा आहे तर त्यांनी बाबासाहेबांचे विचार थोडक्यात म्हणूया की मानले नाही आणि मग ते मागे राहिले का मग शिक्षणच नाही तर आरक्षण कुठून मिळणार आरक्षणासाठी शिक्षण आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही त्यांना बांधवांना खूप सल्ला देते उच्च स्टुडिओमधून की त्यामुळे आता तरी म्हणजे दूर न जाता जवळ या समजून या आणि शिक्षणाची खास झाला शिक्षणाची उदर कारू झाली तर तुम्ही मागे राहणार नाही जसं तुम्ही बुद्धांचा विकास झालेला पाहताय क्लास 1 सुपर क्लास 1 तर ते लोक शिकले आणि शिकले म्हणून आणि मोठ्या मोठ्या हुद्द्यावरून रिटायर झाले कोणी मोठ्या हुद्द्यावर आहे तुम्ही शिक्षण घेतलं नाही तर आरक्षण कुठून नाही हे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं पण कोणीतरी तुमच्यामध्ये भांडणं लावतात आहेत आणि तुम्ही त्यात एका हात आहे ते बरोबर आणि तुम्ही प्रवाहाच्या दिशेने तुम्ही तसंच वाहत आहे ते बरं कोणी सांगतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू पुढे महापुरुषांनी तुमच्यासाठी काय केला नाही त्याचं वाचन का मी काय सांगते याच्यावर विश्वास ठेवू नका की दुर्गे मॅडम आज आहे इथे चॅनलवर बोलते आहे म्हणून माझ्यावर आहे विश्वास ठेवू नका माझं असं प्रत्येकाला सांगणं आहे की तुम्ही महापुरुषांनी काय सामाजिक क्रांती केली काय सामाजिक समानता आणण्यासाठी त्यांनी घराचं रान केलं आहे ना वनवन फिरले तो काही म्हणजे त्यावेळेस आज का तुम्हाला चांगली पार्श्वभूमी आहे तुमच्या मागे पण त्यावेळेस किती त्रास झाला असेल समाजाच्या व्यवस्थेचा आहे ना ती आज अनुकूल परिस्थिती आहे तुम्ही कोणाच्याही अफवांवर विश्वास न ठेवता ज्या महापुरुषात दोन्ही लेखन आहे ते वाचन करा आणि प्रवाहात या कोणालाही मागायची गरज भासणार नाही किंवा कोणी तुमच्यामध्ये जर भांडवल लावत असेल तर त्याचा विश्वास ठेवता येवा पण सरकारने तर आता आश्वासन दिलंय की आम्ही औद्योगिकरणाला आपण 2 ते 3 महिन्यामध्ये निकाल लावायचा आहे आता सरकारला काय म्हणावं सरकार आहे शेवटी आहे ना आता केंद्रामध्ये आज काल परवाच मी वाचलंय की केंद्राने सुद्धा की नवबोधांच्या म्हणजे आरक्षणाच्या प्रवर्गामधून वगळला दे असं त्या लिंग नाही मी आता नुकतंच वाचलं की जे जनगणना करतात आहे किंवा त्याच्यामध्ये पण असं आहे की तुम्ही महार आहात तर बोलता हा 2 ऑप्शन सतत हवे पण आता बौद्ध जेव्हा बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आपण महारचे बौद्ध झालो पण आता मग असा विषय आहे की आपण
कोहलीगड किंवा जे काही आता जनगणना चालू आहे त्याच्यामध्ये महारलेचं की बौद्ध लिहायचं. त्याच्यामध्ये कॉलमच नाही तुमच्या माहितीसाठी सांगते. म्हणजे एक आहे अनुसूचित जाती आणि धर्म बौद्ध. मग तुम्ही कुठल्या याच्यामध्ये राहणार? आपल्यामध्ये तर काय असं विभाजन कुठलंच नाही. तर प्रत्येकाचं बोलण्याचं जे आहे ना, प्रत्येकाचं विवेचन करण्याचं, प्रत्येकाचा अभ्यास करण्याचे, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. तर हा जो समाज आहे, हा संभ्रमित आहे सध्या. आता जनगणना, आता पहिला टप्पा, आता दुसरा टप्पा पण सुरू होईल. तर हे संभ्रम निर्माण करण्याचं काम आहे. तर समाजाला मी सांगते आहे, की धर्म बौद्ध द्या आणि अनुसूचित जातल्या महाराष्ट्र आपण केव्हा सोडलंय. बरोबर. पण असं सांगायचं. तुम्ही आता बौद्ध लिहिताय तर आता जो लेख होता त्याच्यामध्ये आले की जर तुम्ही बौद्ध लिहिता तर तुम्हाला शासनाकडून कुठल्या प्रकारचं अनुदान मिळणार नाही. हा तो निर्णय दिला आहे, पण आम्ही त्याला विरोध करू. आम्ही विरोध करू त्यात. बौद्धांची, सगळ्या बौद्धांची प्रगती झाली का? नाही शिकू. तुम्ही आज खेड्यापाड्यात जाऊन बघा, आजही तीच परिस्थिती आहे. खेड्यापाड्यात 700 म्हणजे आजवर आता तुम्ही 7.5% जर म्हटलं, तर म्हणजे किंबहुना 2% मी मानत नाही की प्रगती झाली असेल. आजही आमचा समाज जो आहे, जो कोकत्र आहे, चुकीचा महाग, आजही गावकुसा बाहेर आहे, खेड्यापाड्यात आहे, आजही अन्याय अत्याचार होत आहे. ॲट्रॉसिटीचा कायदा ते कसं की आला आहे? जात अजूनही जातच नाही. आणि आपला जे विषय जात नाही ती बात ना. म्हणूनच बाबासाहेबांनी इनेलेसन ऑफ कास्टची कुस्सं लिहिलं. लाभोच्या वाचनात ते रूपांतरित केलं इनेलेसन ऑफ कास्ट. बाबासाहेबांना जातीने समान निर्माण करायचं. हाला का आम्ही तुम्ही जात नक्की करा आणि आरक्षण काय एका जातीत बोलून घे. आम्हाला नको आरक्षण. जातीमुळे जो आम्हाला माझ्याकडे असे बरेचसे आपल्याच मुलांचे उदाहरण आहे की जे आता PhD होल्डर्स आहेत आत्ता आणि त्यांनी आपल्या कुठलाही आरक्षण आता बरोबर काय म्हणते लाभ घेतलेला नाही. त्यांनी सगळे फॉर्म ओपनमधून भरले आणि ओपनमधून की माझ्या दुसऱ्या एका बाजूला इथं त्याला चान्स मिळालं त्याच्यासाठी त्याने ओपनमधून फॉर्म भरून आज त्याने PhDचं शिक्षण पोहायचं. बरोबर आहे. बरं बघ आता मला हे म्हणायचं आहे किंवा ख्यातनाला मला सांगायचं आहे की 50% आरक्षण कोणासाठी आहे ना. म्हणजे 50% 49.5 मध्ये तुम्ही SC ST OBC सगळ्यांना बघायचा आणि 50% आरक्षण मग तुम्ही म्हणजे जे ओपन आहे ते का बरं यांच्यासाठीच आहे का? मग त्यांची मेरिट जरी नसली मग मेरिट कुठे गेला? मग हे त्याच्यामध्ये मेरिट जरी म्हटलं तरी 50% जो 3% आहे आणि आम्ही 3% 3 ते 3.5% आम्ही आणि इतर सर्व समूह धरून प्रागमन ते सक्रिय धरून तो आहे बरोबर 15%. मग 50% जे आरक्षण आहे जन्म त्याने 15% कुठं सीमित होता आणि इकडे जो मोठा वर्ग आहे म्हणजे आज जन्म 1931 जन्मनुसार जर पाहिलं तर OBC हा 52% आहे. आहे ना. आणि 7.5% ST वर्ग आहे. अनुसूचित जाती 13.5%. मग हे जे आरक्षण आहे तर हे कितक्या लोकांसाठी तुम्ही म्हणजे 49.5% देतो का? आणि 15% साठी कुठे 50 आणि म्हणून तुम्ही आणखी EBC म्हणजे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस आणि त्याची लिमिट 8 लाख केवढी आहे? तर हे कुठलं नाही. हे गॅरेज नाही आहे किंवा संविधानाला धरू नाही आहे असं माझं फक्त. आरक्षणाचा तोंडाचा जो विषय होता तर आरक्षण देत असताना किंवा कुठलंही आंदोलन जरी झालं आता सगळ्यात जास्त करून बौद्धांना टार्गेट केलं जातं. दुसरी गोष्ट की कुठल्याही इतर समाजामध्ये याच्यातला जर दुसऱ्या कास्टमध्ये आहे जो अनुसूचित जाती जमातीमध्ये येतो त्यांच्यावरही जरी अन्याय झाला तरी आंदोलनामध्ये सगळ्यात पहिला उतरतो तो अप्रभू. तर मग आता बाकीच्यांनी पण ह्या गोष्टी लक्ष घेतल्या पाहिजे की तुम्ही कसं हे करता नाही किंवा कसं आहे की अगं तुम्ही पहिले आता आरक्षण हे नंतर म्हणजे इतर समाजाचे बाप्पा का उचलत नाही आमदार. तर पहिले जे आहे बाबासाहेबांचं आरक्षण सुहून होतं तर बाबासाहेबांच्या पूर्वी म्हणजे आरक्षणाची जनक कोणाला म्हणतो आपण? छत्रपती शाहू महाराज शाहू. ज्यांनी 26 जुलै 1902 आपल्या संस्थांमध्ये कोल्हापूर हे म्हणजे भारतातलं पहिलं संस्थान त्यांनी आपल्या संस्थांमध्ये आरक्षण सुरू केलं 26 जुलै 1902 आणि मग समान जे उच्च जातीचे लोक होते त्यांनी विरोध केला. छत्रपती शाहू आरक्षणाची सुरुवात ओळखीतून झाली हे लक्षात ठेवा. शाहू महाराज आणि म्हणून आपण महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचं
बरोबर. मग त्यांना विरोध झाला. मग त्यांनी अ, आपल्या संस्थांमध्ये जे काम करत होत्या किंवा उच्च पदावर होते, तर त्यांना त्यांनी घोडपागेत देई. आणि घोडपागेत हा मुद्दा फार फेमस आहे, प्रसिद्ध आहे. घोडपागेत नेऊन त्यांनी सशक्त घोडे आणि अशक्त घोडे यांचं उदाहरणासहित त्यांनी त्यांच्यासमोर दाखल केलं, की हे बघा अशक्त घोडे आणि सशक्त घोडे. आणि त्या शिपायाला सांगितलं, की आता यांच्या पुढे तू चणेर खायला. मग सशक्त घोडे जे होते हे भिडले आणि अशक्त घोडे हे मागे राहिले. हं. कळलं? हो. म्हणजे आजही समाजामध्ये जो दुर्बल घटक आहे, ज्याला व्यवस्थेने इथल्या कधी शिकू दिलं नाही, संपत्ती मिळवू दिली नाही, पुढे पुढे येऊ दिलं नाही, तर अशा वर्गाचं उदाहरण ते आपल्या समोर ते घोड्याचं उदाहरण देऊन सिद्ध केलं त्यांनी, की हे बघा सशक्त घोडे आहे, निरोगी आहे, सुदृढ आहे. ते पुढे गेले आणि त्यांनी सगळे एका याच्यामध्ये ते चणे खाऊ टाकली आणि बिचारे जे अशक्त घोडे आहे ते मागे राहिले. व समाज सुद्धा हा दुर्बल आहे आणि या व्यवस्थेने त्यांना कुठलेही अधिकार दिले नाही आणि म्हणून त्यांना आरक्षण देऊन प्रवाहात आणणे हे गरजेचं आहे, हे छत्रपती सांगतात. मग बाबासाहेबांनी चौकटीत बसून संविधानात म्हणजे सर्व, जसं मी आधी म्हटले, की नैसर्गिक साधन संपत्तीवर, पाण्यावर सुद्धा हा सर्व घटकाचं, स्त्री असो पुरुष असो, तो समान अधिकार आहे, जे आजही होत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या संविधानाच्या चाकोरीत बसून कायदे केले आणि शिक्षणाचा अधिकार 15 अन्वये दिला. नोकरीत आणि प्रमोशनमध्ये 16 घटनेच्या कलमामध्ये दिले. तर हे आरक्षण. आता आरक्षण म्हणजे हे प्रतिनिधित्व आहे. त्याची सुरुवात आपली जेव्हा भारतामध्ये 1818ला 1918ला साऊथ बोरो कन्व्हेन्शन आलं, त्यापासून सुरुवात झाली. म्हणजे आपल्याला राजकारणामध्ये प्रवेश नव्हता. हां. आणि आपण फार लांब होतो, अस्पृश्य वर्ग किंवा बहुजन वर्ग. तर त्याच्यामुळे साऊथ बोरो कमिशननी मग जो आमचा शेड्यूल कास्ट किंवा इतर जाती होत्या त्यांनी 5% त्यावेळेस मान्य केले होते. आणि मग त्याची शहानिशा करण्यासाठी जे 1928ला साऊथ बोरो कमिशन आलं होतं, तर त्या 1928ला मग गांधीजींनी किंवा इतर लोकांनी विरोध केला ना, सायमन कमिशन बोब्या. आजही आम्हाला शाळेमध्ये सायमन कमिशन बोब्या केवढंच माहिती आहे, पण सायमन कमिशन बोब्या का कोणामुळे आहे हे आम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही. पण सायमन कमिशन हे साऊथ बोरो कमिशनची समीक्षा करण्यासाठी आलं होतं, की हे जे आम्ही शेड्यूल कास्ट यांना लोकांना बहुजन लोक वर्गाला जे आम्ही आरक्षण दिलं होतं, तर त्यांना त्याचा कितपत लाभ आहे, त्याच्यासाठी ते समीक्षा करण्यासाठी आलं होतं. आणि मग विरोध झाल्यामुळे ते सायमन कमिशन गेलं भारतातून, म्हणजे इंग्लंडमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की तुम्हाला आम्ही इथं 10 वर्षांनी इथे इंग्लंडमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्सला बोलवू आणि मग त्याच्यामध्ये काय प्रगती झाली, कोणत्या समाजाची प्रगती झाली, कुणाला किती अधिकार पाहिजे, हक्क पाहिजे, त्याची आम्ही तिथे दखल घेऊ. आणि म्हणून 1930 गोलमेज परिषद बनली आणि 20 नोव्हेंबर 1930 हा आमच्यासाठी, तो दिवस आमच्यासाठी सुवर्ण दिवस समजला जातो. कारण गोलमेज परिषदेमध्ये लंडनमध्ये ब्रिटिश इंडिया होता ना त्यावेळेस, आहे ना, तर तिथे जाऊन स्वतंत्र भारताची मागणी करणारे आणि जे वंचित दुर्बल अस्पृश्य समजला जाणारा जो घटक आहे, त्यांना प्रतिनिधित्वाची मागणी करणारे, मागणी करणारे सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते काय फार मोठी दूरदृष्टी होती मग. फार मोठी दूरदृष्टी होती. म्हणजे आम्हाला ना राजकीय अधिकार, ना शैक्षणिक अधिकार, ना संपत्तीचा अधिकार, ना मालमत्ता, म्हणजे हे सगळं बाबासाहेबांनी त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. आणि मग दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये 1931ला बघलेल्या गांधीजी गेले पहिल्या गोलमेज परिषदमध्ये नव्हते, ते दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जाऊन पडाडून विरोध केला. आणि मग त्यांना माहिती होतं की मी विरोध जरी केला
तरी हे कम्युनल अवॉर्डद्वारे हे देणारच यांना अधिकार. आणि मग गांधीजी आले. याचा फार मोठा इतिहास आहे आरक्षणाचा. ते राजकीय असो की शैक्षणिक आणि इतर धोरण असो. आणि मग त्यांनी विरोध करून पुणे इंदोरमध्ये येरवड्याला त्यांनी उपोषण केले. तर आरक्षण हे जे प्रतिनिधित्व आहे ना, की काही गरिबी हटवून हे बोलण्याचा कार्यक्रम आहे. आणि मग इतर समाजाचा तो तुम्ही प्रश्न विचारला की रस्त्यावर फक्त आंबेडकर अनुयायीच उतरतात, कोणावरही अन्याय अत्याचाराला. तर त्यावर एकमेव कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर जी चळवळ आहे, ह्या महार कम्युनिटी आणि बौद्ध झालेल्या कम्युनिटीनी ते विचार आत्मसात केले आहे सगळ्या महापुरुषांचे. आणि त्यामुळे ते कुठल्याही जातीवर अन्याय अत्याचार झाला तर ते पेटून उठतात. ते त्याच्यामध्ये जात पाहत नाही आणि रस्त्यावर उतरतात ना आंदोलन. हे त्याच्यामागचं एक कारण आहे. आणि इतर लोक त्यांना साथ देत नाही. कारण त्यांना असं वाटते की हे आंबेडकर आणि रिझर्वेशनमुळे पुढे आले तर हेच आंदोलन करतात, आहे ना. आम्ही ते लोक मागे येतात किंवा म्हणजे आमचं म्हणजे थोडक्यात म्हणजे आरक्षणामुळे यांचा विकास झाला म्हणून ते लोक थोडासा त्यांच्या मनामध्ये राग आहे, आमच्याविषयी द्वेष आहे थोडक्यात. तर त्यांनी जर बाबासाहेब फुले आंबेडकर वाचला असता तर ते आमच्या बरोबरीने आले असते. आणि जो वाचतोय त्या महिला असो की पुरोगामी विचारावर सुद्धा मराठा आमच्या ओबीसीच्या महिला आहेत, माळी समाजाच्या महिला आहेत. त्यांनी देवधर्म सोडलेले आहेत. मी त्यांच्यामध्ये जाते आहे, वावरते आहे. तर अशा ज्या पुरोगामी महिला आहेत किंवा पुरुष आहेत ज्यांनी त्यांनी बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर वाचले आहे तर ते आपल्या बरोबरीने आहे. ते काही बाबासाहेबांचा विरोध करत नाही. पण जे अज्ञान आहे, ज्या महापुरुषांचे विचार आत्मसात केले नाही ते अज्ञानी लोकच आपला आंबेडकरवादी अनुयायांचा राखतात. आणि आंबेडकरवादी अनुयायी हा कोणाचाही राग नाही करत. कोणत्याही जातीची महिला असो तिच्यावर बलात्कार झाला, लैंगिक शोषण झालं की रस्त्यावर उतरतो. हा एक करत आहे. म्हणून माझा इतर बहुजन समाजाच्या लोकांना कळकळीची विनंती आहे, आग्रहाची नम्र विनंती आहे की तुम्ही या महापुरुषांना वाचा, वाचन करा. कारण तुम्ही सुद्धा व्यवस्थेचे बळी आहे, ना की एस टी कमी अधिक तुम्ही पण बळी आहे व्यवस्थेचे. जोपर्यंत तुम्ही या महापुरुषांचे विचार आत्मसात करणार नाही तोपर्यंत कोणाचाही विकास होणार नाही असं मला वाटतं.